नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात एकदम फ्लॅट ओपनिंगसोबत केलेली, पण त्यानंतरनं मार्केटला हळूहळू सेलिंग प्रेशर विटनेस झालं आणि 2-5 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये ओपन झालेलं असून सुद्धा निफ्टी ऑलमोस्ट 200 पॉईंटच्या आसपास म्हणजे 150-165 पॉईंट मायनसमध्ये जाऊन बंद झाली। बँक निफ्टी जी सुद्धा आहे जवळपास 300 पॉईंट मायनसमध्ये जाऊन बंद झाली। सेन्सेक्स जवळपास 500 पॉईंटच्या आसपास मायनस जाऊन बंद झाला आणि आज एक ब्रॉड बेस सेलिंग एक्सपायरी दिवशी, आज निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे, त्या एक्सपायरी दिवशी आपल्याला आज ब्रॉड बेस सेलिंग अक्रॉस सगळ्या सेक्टर्समध्ये बघायला मिळालं आणि अगदी म्हणजे असं झालं नाही की गॅपडाऊन होऊन ओपन झालं 50-100 पॉईंट खाली आणि तिथून फर्दर सेलिंग आलं। फ्लॅट ओपनिंग झालं आणि कंटिन्यू सेलिंग आलं आणि गेले कंटिन्यूस 3-4 दिवस झालं निफ्टीला सेलिंग प्रेशर विटनेस होते। जसं निफ्टीनं 26,000 ब्रेक करून क्लोज दिला, मार्केटमध्ये FIचं सेलिंग तर आहेच, प्रॉफिट बुकिंगसुद्धा आपल्याला बघायला मिळते। ज्या स्पीडनं निफ्टी 25,000 वरून सडनली 4-5 ट्रेडिंग सेशनमध्ये 26,000 गेलेली, तर ऑलमोस्ट एक त्या रॅलीला 1000 पॉईंटपैकी 500 पॉईंटचं करेक्शन आपल्याला गेल्या या 3-4 ट्रेडिंग सेशन्समध्ये बघायला मिळते, जे एक हेल्दी करेक्शन आहे। बुल रनमध्ये असे हेल्दी करेक्शन्स येणं गरजेचं आहे, बॉईंग ऑपॉर्च्युनिटी होते आणि बबलसुद्धा क्रिएट होत नाही। त्यामुळे ओव्हरऑल जे काही प्रॉफिट बुकिंग सुरू आहे ते थोडं मला वाटतं चांगलं मार्केटसाठी फर्दर हायर लेवल जाण्यासाठी, ज्यावेळी हे थोडंसं पुलबॅक कवर होईल, रिकवर होईल, त्यासाठी खूप गरजेचं आहे। त्यामुळे ओव्हरऑल मार्केट तेजीच्याच मोडमध्ये छोटंसं इन बिटवीन आपल्याला हे डीप बघायला मिळते, जे एक मार्केटच्या लॉंग टर्म रॅलीसाठी पॉझिटिव्ह आहे। उद्या सुट्टी आहे, बुधवार गुरुनानक जयंतीची नॅशनल हॉलिडे असल्यामुळं गुरुवारी सेन्सेक्सची एक्सपायरी असेल, त्यामुळे सुद्धा थोडंसं बघणं गरजेचं आहे की मार्केटची कशा पद्धतीनं चाल असेल। पण हायर लेवलला सेलिंग प्रेशर FIच्या विक्रीमुळं विजिबल आहे क्लिअरली, त्यामुळे सेल ऑन राईज हीच स्ट्रॅटजी सध्या तरी असली पाहिजे। पण आता ज्या पद्धतीनं करेक्शन आलं आहे, थोडंसं बाय ऑन डिप ही राहायला काही हरकत नाही आहे। तेव्हा निफ्टीचे लेवल्स बघायचे असतील तर गुरुवारच्या सेशनसाठी निफ्टी स्ट्रॉंग सपोर्ट आहे 25,500, 450 आणि 500, 25,450, 500 स्ट्रॉंग सपोर्ट आहे। 25,650च्या वर रिकव्हरी आली तर 25,700 ते 800पर्यंत सुद्धा जाऊ शकतं, म्हणजे 25,650च्या वरती गेला, आता 25,600च्या आसपास बंद आहे, 25,650च्या वरती गेला तर फर्दर जे आहे 25,700 ते 800पर्यंत निफ्टी जाऊ शकतो। लोअर लेवलला 25,500 स्ट्रॉंग सपोर्ट आहे, 25,450 आणि 500 हे 2 स्ट्रॉंग सपोर्ट झोन निफ्टीसाठी आहेत। बँक निफ्टीसाठी ट्रेड करायचं झालं तरी बँक निफ्टी 58,000 आणि 58,100 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे उद्याच्या सेशनला। लोअर लेवलला 57,700 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे, 57,700च्या खाली गेला बँक निफ्टी तर फर्दर लोअर जाऊ शकतो 57,500च्या आसपास। बँक निफ्टी थोडंसं करेक्ट झालेलं नाही, परिणामी निफ्टी जवळपास 400-500 पॉईंट खाली आले। बँक निफ्टी म्हणावं तिथपर्यंत करेक्ट नाही आहे, आजच थोडं खाली आलं आहे, त्यामुळे बँक निफ्टीमध्ये थोडंसं जागा आहे, स्पेस आहे करेक्शनची असं मला वाटते। तेव्हा जर बँक निफ्टी कंटिन्यू राहिली, 57,700 पहिला सपोर्ट आहे, 57,700 ब्रेक केला तर 57,500पर्यंत जाईल। हायर लेवलला 58,000, 58,100 बँक निफ्टीला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे गुरुवारच्या सेशनसाठी। या लेवल्सनुसार निफ्टी बँक निफ्टीमध्ये तुम्ही काम करू शकता। आज 882 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1965 शेअर्स पडलेत, निफ्टीमध्ये 42 शेअर्स वाढले, त्या बाजूला 8 शेअर्समध्ये निफ्टीमध्ये 42 शेअर्स पडले, त्या बाजूला 8 शेअर्समध्ये फक्त वाढ आहे। जे पडणाऱ्या शेअर्सची संख्या निफ्टीमध्ये NSEमध्ये जास्त आहे। एवढा सेक्टर इंडिसायजेसमध्ये आज ब्रॉड बेस सगळ्या सेक्टर्सला सेलिंग आहे, त्यामध्ये लीड केले आजचा फॉल IT, बँक्स, मेटल, फार्मा, ऑटो, FMCG, एनर्जी, रिअल्टी आणि पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस या सगळ्या सेक्टर्समध्ये ब्रॉड बेस सेलिंग झालेलं आपल्याला बघायला मिळते। ग्लोबल मार्केटवरही दबाव आहे, युरोपियन मार्केट्स जवळपास 1.5% मायनस आहेत, डाऊ फ्युचरसुद्धा जवळपास 350 पॉईंट मायनस आहे। त्यामुळं ॲक्रॉस ग्लोबल आज सेलिंग आहे असं म्हणता येईल। मोस्ट ऑफ द एशियन मार्केटसुद्धा आज निगेटिव्ह राहिले आणि एशियन मार्केट्स निगेटिव्ह आहेत, आपलंही मार्केट निगेटिव्ह आहे। युरोपियन मार्केट्स ही 1-1.5% मायनस आहे, डाऊ फ्युचर्स ही आज 300 पॉईंट मायनस आहे। त्यामुळे मला वाटतं ऑल ओव्हर ग्लोब आज एक प्रॉफिट बुकिंगचा माहोल आहे, त्यामुळे आपल्या मार्केटमध्ये आजचा फॉल आहे असं वाटतं। फारशी काळजी करण्याची आवश्यकता वाटत नाही की जेणेकरून मार्केट फर्दर आणखी किती खाली जाईल। हे ब्रॉड बेस सेलिंग आहे आणि एक हेल्दी करेक्शन आहे। तर बघूया मार्केट गुरुवारी कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।